आज तारीख आहे 22 जून 2025 आणि हे आमचे आर्वीकर साहेब यांचा ऊसाचा प्लॉट आहे. व्हरायटी आहे 8005 आणि लागवडीची तारीख आहे 4 डिसेंबर 2024. आज कंप्लीट किती महिने झाले सर? 6 महिने. 6 महिने 15 दिवस झाले आज या ऊसाची लागवड करून. तर आपण या ऊसाला बेणे प्रक्रिया करत असताना एसटीचा वापर केलेला आहे आणि ऊस लावताना सरीमध्ये बेणं टाकून आणि त्या बेण्याच्या सोबत भूमी पॉवर, प्रोम, प्रीमियम आणि 10-26 हे मिसळून टाकलेलं आहे ऊस लागवड करताना. तर त्याच्यानंतर त्याचा बेनिफिट काय झालं तर या ठिकाणी ऊसाची उगवण पूर्ण हा 2.5 एकरचा प्लॉट आहे. उगवण एक समान झाली, फुटव्याचा प्रॉब्लेम कुठलाही राहिला नाही आणि ऊसाची वाढ जोमाने झाली. कुठल्या प्रकारची बिमारी सर नाही, त्याच्यावर कुठली बिमारी आली नाही. पहिल्यापासून आली नाही का आता आली नाही? पहिल्यापासूनच बिमारी आली नाही. एवढा उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित ग्रोथ झाली. ऊसाला पहिलं कांड 120 दिवसाला येतं आहे. आता ऊसाला आपल्या 6.5 महिने झाले. तर या ठिकाणी ऊसाची कांडे आर्वीकर साहेब मोजा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ते वरचं 11 कांडे झाले. तर या ठिकाणी एकच नाही, आता इकडे बघा, हे सुद्धा इकडे सुद्धा दाखवा सर, इकडे पण दाखवा. हे सगळे ऊसाचे कांडे. तर साधारण 10-11 कांड्यावर ऊस आहे. ऊसाला पहिलं कांड येते 120 दिवसाला, म्हणजे 4 महिन्याला कांडे येते. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये साधारण 4 कांडे 1 महिन्याला ऊस आता सध्या वाढ चालू आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या ऊसाची वाढ स्टॉप होते किंवा नर्वस ऊस होतो, पण इथं कुठल्याही पद्धतीचं बघायला मिळालं नाही. कारण ग्रीन प्लॅनेटचे भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश किंवा 10-26 मार्केटचे आपण रासायनिक पण वापरलं ह्याला थोडं, पण प्रीमियमचे ड्रिचिंग केलेले आहे. ग्रोनॅटोमचा स्प्रे, आपण स्प्रे किती झाले? एकच स्प्रे झाला, दुसरा स्प्रे आपल्याला करता नाही, पण एक स्प्रे आणि 2 डोस झाले. आता तिसरा डोस, सर खाली बसा, तिसरा डोस आपल्याला